मोती चौक ते देवी चौक या मार्गावर गर्दीचा फायदा घेऊन दिनांक 8 सप्टेंबर रोजी 6 पाकिटमारांना अटक करून त्यांच्याकडून 6,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावत्रे यांनी दिली। बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना गणेशोत्सव काळात गर्दीचा फायदा घेत अशा पद्धतीने साताऱ्यातील मोती चौक ते शनिवार चौक दरम्यान गर्दीत पाकिटमारी करणाऱ्या 4 महिला व 2 पुरुषांना अटक करण्यात आली आहे। गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत गर्दी होत आहे। या गर्दीत होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचेही सावत्रे यांनी सांगितले। शाहूपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मोती चौक, देवी चौक या भागात गणेशोत्सवाच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात गर्दी जमत आहे। संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात महिला व भाविक वर्ग जमत आहे। या अनुषंगानं शाहूपुरी पोलीस स्टेशनमार्फत माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक कडूकर मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नवले सर यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे वेगवेगळी पथकं तयार करण्यात आलेली आहेत। अशा महिलांची छेडछाड होणार नाही, तसेच महिलांचे दागिने चोरीला जाणार नाहीत या अनुषंगानं ही पथकं कार्यरत आहेत। तेच असेच पथक दिनांक 8 रोजी कार्यरत असताना मोती चौक ते देवी चौक या दरम्यान पथकाची टेहाणी चालू असताना 4 संशयित महिला तसेच त्यांना सहाय्य करणारे 2 पुरुष असे 6 लोकांना पोलीस पथकानं, शाहूपुरी पोलीस पथकाच्या DB पथकानं ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी देखील सातारा शहरामध्ये काही ठिकाणी चोरी केल्याचं आणि पिकपॉकेटिंग केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्या 4 महिलांना व 2 पुरुषांना शाहूपुरी पोलीस स्टेशनमार्फत अटक करण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडून दबा धरून ठेवलेलं एक वाहन की ज्यामध्ये संबंधित पुरुष हे एका विशिष्ट ठिकाणी थांबून असतात, ते वाहन आणि मुद्देमाल असा 6,44,000 रुपयाचा माल जप्त केलेला आहे। त्यांची पोलीस कोठडीत सध्या रवानगी झालेली आहे। अशा प्रकारे जे कोणी असे पिकपॉकेटर वगैरे जर गर्दीत दिसून आल्यास नागरिकांनी त्याबाबत पोलिसांना कळवावे, असे शाहूपुरी पोलीस स्टेशनमार्फत आम्ही आवाहन करतो।